हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जो विषय घेतलेला आहे तो सच्चिदानंद स्वरूप. सच्चित आणि आनंद अशी 3 पद या स्वरूपात आहेत. त्यापैकी सत या पदावर आपण आतापर्यंत पाहिलं, चित या पदावर आपण पाहतो आहोत आणि अजूनही आपण तो विषय पुढे चालू ठेवलेला आहे. चित म्हणजे जाणीव. ही जाणीव आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान व्यापून आहे. दुर्दैवाने ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही. मी तर असं म्हणेन की मानवजातीच्या सर्व समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं कारण या जाणीवेबद्दल माणसाला ज्ञान नाही, ओळख नाही, तिचं सामर्थ्य, तिचं महत्त्व, जे आपल्या जीवनामध्ये काय करून राहिलेली आहे याबद्दल जे अज्ञान आहे ते अज्ञान कारणीभूत आहे. म्हणून हा विषय आपण जरा बारकाईने बघणं आवश्यक वाटतं. जाणीव म्हणजे जीवन असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. इतकं जाणीवेचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. जाणीव म्हणजे स्वरूप आहे आपलं. म्हणजे जाणीव म्हणजेच मी असं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराने अतिशयोक्ती नाही. आणि म्हणून ही जी जाणीव आपल्या जीवनामध्ये 24 तास कार्यरत असते. 24 तास जाणीव कार्य करत नाही असा एक क्षणही नाही. 24 तास कार्यरत असते ना ती जाणीव. आणि ही जाणीव जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असते. अनेक गोष्टी अनेक प्रकाराने, अनेक अँगल्सने, अनेक प्रकाराने ही जाणीव आपल्या जीवनामध्ये कार्य करत असते. ही जाणीव आपण असल्यामुळे आणि आपल्याला त्याच्याबद्दलची जाणीव नसल्यामुळे जाणीव कार्य करते म्हणजे आपण कार्य करतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून ही जाणीव आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करून राहिलेलं आहे ते आपण जर पाहिलं तर हा विषय आपल्या ध्यानात येईल. ही जाणीव काय करते? जाणीव जाणते. काय जाणते? जाणीवेच्या कक्षेत जे काही येतं ते जाणीव जाणते. महत्वाचं आहे. जाणीवेच्या कक्षेत जे येतं ते सर्व जाणीव जाणते. म्हणून जाणीव ही सर्वव्यापी आहे. सर्वव्यापीचा अर्थ या अपेक्षेमध्ये फार महत्वाचा आहे. म्हणजे त्या जाणीवेच्या कक्षेत जे येतं ते सर्व जाणीव व्यापते. म्हणून जाणीव सर्वव्यापी. अशी ही जाणीव, तिच्या कक्षेमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ती व्यापत असते. आणि व्यापत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जोपर्यंत ती व्यापत नाही तोपर्यंत ती जाणत नाही. व्यापल्यानंतर मग जाणते. म्हणजे जाणीवेने त्याच्या कक्षेमध्ये आलेली वस्तू म्हणा, माणूस म्हणा, प्राणी म्हणा, जे काही असेल ते ती जाणीव जेव्हा व्यापते तेव्हा ती आणते. म्हणजे तिच्या कक्षेत जे काही आलेले आहेत ते ती जाणीव जाणते. तोपर्यंत ती जाणीव जाणू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात आणि आपण जाणीव त्या सर्वांना व्यापते. आपण ते सर्व जाणतो. पण पुष्कळ वेळेला असं होतं की आपला एखादा मित्र समोर येत असतो आणि आपली जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये जे विचार चाललेले असतात त्या विचारांना व्यापत असते. ती जाणीव विचारानं व्यापत असते म्हणून विचार ती जाणत असते. पण समोर येणारा जो मित्र
त्या मित्राला त्या जाणीवेने न व्यापल्यामुळे तो मित्र दिसून दिसत नाही. तो मित्र दिसून दिसत नाही, पण त्या मित्राला काय वाटतं, हा पाहून आपल्याकडे दुर्लक्ष करतो. मित्राला असं वाटतं की हा माणूस आपल्याकडे पाहून आपल्याकडे दुर्लक्ष करतो, असं मित्राला वाटतं. त्यातून गैरसमज निर्माण होतो आणि मग ते दुसऱ्या दिवशी हा माणूस त्याच्याकडे बघत, काल ह्याने बघितलं नाही, आज ह्याच्याकडे बघत, असं चालतं. म्हणजे सगळा गैरसमज जो आहे त्याचं मूळ कारण का, जाणीवेचं हे जे क्षेत्र आहे ते त्याला न कळल्यामुळे होतं. अरे जीवन मिशन मधला माणूस काय म्हणेल, अरे बा त्याचं लक्ष नव्हतं, तो कुठल्या तरी विचारात गरका होता म्हणून असं झालं. पुष्कळ ऍक्सिडेंट होतात. का होतात? असे होतात की रस्त्यावरून तो चाललेला असतो, तो आपल्या विचारात असतो आणि मागून बसचा म्हणा, ट्रकचा म्हणा किंवा मोटारीचा म्हणा, रिक्षाचा म्हणा, तो हॉर्न तो वाजवत असतो. पण हॉर्न जरी वाजवला तरी ह्याला ऐकू येत नाही. का तर हा दुसऱ्याच विचारामध्ये गर्क झालेला असतो. हॉर्न वाजवणाऱ्याला वाटतं काय, आपण हॉर्न वाजवला की हा बाजूला होईल. प्रत्यक्षामध्ये त्याने ते ऐकलेलं नसतं म्हणून तो बाजूला होत नाही आणि म्हणून ऍक्सिडेंट होतं. बऱ्याच लोकांना माहिती आहे. म्हणून हॉर्न वाजवला म्हणजे तो बाजूला होईल ही गोष्ट खरी नाही. म्हणून मी माझ्या सर्व ड्रायव्हर्सना नेहमी सांगत असतो की ही गोष्ट लक्षात ठेवा की ती जी माणसं आपण म्हणतो ती आपल्या विचारात गर्क असतात. म्हणून अमेरिकेमध्ये म्हणा किंवा अन्य ठिकाणी म्हणा, ड्रायव्हरला जबाबदार धरतात. जर ऍक्सिडेंट झाला ना तर ड्रायव्हरला जबाबदार धरतात. तू चालवताना काळजी घेतली नाही म्हणून हा ऍक्सिडेंट झाला. असो, तर सांगायचा मुद्दा असा की जाणीव जेव्हा व्यापते तेव्हा ती ओळखते, म्हणजे जाणते, ओळखते. आणि म्हणून ओळखणं ही गोष्ट जी आहे ही प्रथम जाणीव व्यापते, मग ओळखते, मग ते प्रतिकूल आहे का अनुकूल आहे हे लक्षात घेते. जे प्रतिकूल आहे ते टाळण्याचा प्रयत्न करते आणि जे अनुकूल आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करते. अनुकूल मिळालं की सुखी होते, प्रतिकूल मिळालं की दुःखी होते. ह्याला आपण म्हणतो जीवन. असं चाललेलं आहे. बघा तुम्ही तुमचं जीवन बघा, तुमच्या जीवनामध्ये हेच तुमचं चाललेलं आहे. मनासारखं झालं म्हणजे मन म्हणजे सुद्धा जाणीवेचाच आविष्कार. त्या जाणीवेला जेव्हा अनुकूल वाटेल तेव्हा तिला बरं वाटेल, प्रतिकूल वाटेल तेव्हा दुःख वाटेल. प्रतिकूल मिळालं की दुःख होतं आणि अनुकूल मिळालं की सुख होतं. आणि ह्यालाच आपण म्हणतो जीवन. म्हणून जीवन जे आहे ते A to Z जाणीवेचं प्रगटीकरण आहे. जाणीवेचं प्रगटीकरण A to Z म्हणजे हे जाणीवेचं प्रगती म्हणजे जीवन आहे. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की जाणीवेवर आपल्याला नियंत्रण करता आलं पाहिजे. जाणीवेचं नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे जाणीव आपण सांगू त्याप्रमाणे जाणीवेने जाणलं पाहिजे. आता जाणीव जाणत जाते आणि आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. लक्षामध्ये आलं की नाही? आणि त्याचा परिणाम काय होतो आहे की ती चांगलंही जाणते, वाईटही जाणते, काही सगळं जे चाललेलं आहे ते चाललंय आपलं. चलती का नाम गाडी म्हणतात तसं चाललंय. ही गाडी चाललेली आहे जीवनाची. पण जीवनाची गाडी जर व्यवस्थित चालायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जाणीवेवर आपलं नियंत्रण आलं पाहिजे. जाणीवेवर नियंत्रण आलं ना की मनावर नियंत्रण येतं. मनावर नियंत्रण आलं की ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ह्या सर्वांवर नियंत्रण येतं आणि माणूस एकदा त्याच्या नियंत्रण आलं की तो सुखी होतो. नियंत्रण नसतं म्हणून तो सुखी होत नाही. ही त्यातली खरी मख्खी आहे. हे एकदा ध्यानामध्ये आलं की ही जी जाणीव आहे ही जीवनामध्ये अशा तऱ्हेने काम करत असते, म्हणजे कार्य करत असते. आता या जाणीवेचा कार्यक्षेत्र आणखी वेगळ्या प्रकाराने चाललेलं असतं, तेही बघण्यासारखं असतं. आता जाणीव काय करते, ते माकड असतं की नाही, माकड एक फांदी सोडते आणि दुसऱ्या फांदीवर उडी मारते.
मी दुसरी फांदी धरते, दुसरी फांदी धरली की ती सोडते आणि तिसऱ्या फांदीवर उडी मारते. म्हणजे एक फांदी सोडायची, दुसरी फांदी धरायची, ती सोडायची, तिसरी. अशा तऱ्हेने माकड दिवसभर उड्या मारत असतं आणि रात्री झोपतं. कळलं की नाही? दिवसभर हे माकड उड्या मारत असतं. उड्या मारत म्हणजे काय करतं? एक सोडतं, दुसरं धरतं, म्हणजे उड्या. तशी जाणीव उड्या मारत असते. आता मी ह्यांच्याकडे बघतोय, आता ह्यांच्याकडे मी बघत असताना तुमच्याकडे बघत नाही. आता तुमच्याकडे बघायचं म्हणजे ह्यांना सोडायचं आणि तुमच्याकडे बघायचं. आता ह्यांच्याकडे बघायचं म्हणजे तुम्हाला सोडायचं, ह्यांना बघायचं. अशा तऱ्हेने आपण व्यक्ती म्हणा, प्राणी म्हणा, वस्तू म्हणा, आपण एक वस्तू म्हणा, एक प्राणी म्हणा, एक माणूस म्हणा, तो सोडतो आणि दुसरीकडे आपण दुसऱ्याला धरतो. असं आपली जाणीव कार्यरत आहे. पण हे आपण करतोय माहिती आहे का आपल्याला? तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. हे जे चाललेलं आहे तुम्हाला माहिती नाही, पण ऍक्च्युली चाललेलं आहे, प्रत्यक्षात जे चाललेलं आहे ते माकडाप्रमाणे आपलं सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून आपण माकड जसं चंचल तसा माणूस चंचल आहे. कळलं की नाही? माकड जसं चंचल तसं माणूस हा चंचल आहे. तेव्हा ह्याच्यासाठी आपण जे सोडतो आणि आपण जे नवीन धरतो, ह्या दोनच्या ठिकाणी आपल्याला जाणीव पाहिजे की आपण हे करतो. असं हे जे चाललेलं आहे जीवनामध्ये, हे आपल्या लक्षात येत नाही की बाबा हे जीवन आहे आपलं असं चाललेलं आहे म्हणून. हे इतकं सहज आणि वेगाने होतं की ते आपल्याला लक्षातच येत नाही की ते चाललेलं आहे म्हणून. हे आपण माकडासारखे उड्या मारतो आहोत, ते आपल्याला कळत नाही का इतकं ते वेगाने होतं. हा प्रकारच इतका वेगाने होतो की आपल्याला कळत पण नाही. पण झाड 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 ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही जाणीव ज्याला एकाला सोडून दुसऱ्याला धरते, त्या दोन्हीच्या मध्ये जे असतं ना, ते आत्मतत्व असतं. ही गोष्ट लोकांना ठाऊक नाही. आणि हे आत्मतत्व खरं म्हणजे धरायचं असतं. म्हणून आपल्या शास्त्रात सांगितलंय 2 श्वासाच्या मध्ये आत्मतत्व असतं. म्हणजे एक श्वास सोडला, दुसरा श्वास घेणार, मध्ये जी एक संधी ज्याला म्हणतात, ती संधी साधा असं सांगितलं जातं. ध्यान करताना ती संधी साधा म्हणजे 2 श्वासामधली संधी, 2 विचारांच्या मधली संधी. एक विचार गेला, दुसरा विचार येणार, ह्याच्या 2 विचाराच्या मध्ये जी संधी, ती संधी साधा असं सांगितलं जातं. तिसरं 2 अवस्थेमध्ये संधी, म्हणजे जागृती सोडून आपण निद्रेत प्रवेश करतो, त्याला जागृती आणि निद्रा याच्यामध्ये जी संधी, ती संधी पकडायची असते. त्याचप्रमाणे 2 नाम, आपण नामस्मरण करतो की नाही, विठ्ठल 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 किंवा राम 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 असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा एक राम म्हणजे नाम आणि दुसरं नाम याच्यामध्ये जी संधी आहे ती पकडायची असते. आणि आणखीन एक संधी आहे जी तुम्ही पुस्तकात कुठेही वाचली नसेल आणि ती फक्त जीवनविद्येने सांगितलेली आहे. ती संधी म्हणजे मी आता सांगितली की एक वस्तू सोडून जाणीव जेव्हा दुसऱ्या वस्तूला धरते, तेव्हा त्या दोच्या मध्ये जी संधी असते ती संधी साधणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ते आत्मतत्वाची पाहण्याची संधी साध. म्हणून संधी जो साधतो त्याने संध्या केली असं एकनाथ महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्याने संधी साधली त्याने संध्या केली. आणि ही संधी साधली म्हणजे मी आता सांगितलेली संधी साधली की त्याने संध्या केली. कळलं की नाही? असा त्याचा खरा अर्थ आहे. आता गंमत अशी आहे की ह्याचा अर्थ काय, बऱ्याच लोकांना ही संधी साधणं म्हणजे काय हेच ठाऊक नसतं. कळलं की नाही? आता एक नाम आपण सोडून दुसरं नाम घेतलं, आता मध्ये आहे काय अवकाश,
विठ्ठल विठ्ठल. 2 नामाच्या मध्ये काय आहे? अवकाश. राम राम. 2च्या मध्ये काय आहे? अवकाश. हे 2 तुम्हाला नीट समजेल. बाकी ते 2 विचारांच्या मध्ये संधी समजायला कठीण आहे. 2 श्वासातली संधी समजायला कठीण आहे आणि 2 अवस्थेमधली संधी कळायला कठीण आहे. पण ही जी संधी आहे ही संधी तुम्हाला समजण्यासारखी आहे. आता इथे अवकाश आहे असं मी ज्याला म्हणतो, ह्या 2च्या मध्ये आहे काय? अवकाश. आता अवकाश आम्ही जरी म्हटलं तरी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला काय आहे? आकाश. सामान्य जी माणसं आहेत ज्यांना आपण सामान्य म्हणतो, त्या सामान्यांना काय दिसणार? आकाश. म्हणजे मी ज्याला अवकाश म्हणतो ते अवकाश सामान्य लोकांना आकाश दिसणार. जो थोडासा अभ्यासू आहे, साधक, त्याला ते चित्ताकाश दिसणार. आणि ज्याची त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे त्याला चिदाकाश दिसणार. कळायला कठीण आहे याची मला जाणीव आहे, पण मी हे सांगतो का? ते कळलं, आज नाही कळलं तर उद्या कळेल, उद्या नाही कळलं तर परवा कळेल. बरं, तुम्हाला कानावरून तर गेलं पाहिजे. नाही समजलं तर विचारा मला. पण 2च्या मध्ये जे अवकाश आहे ते मुळात आहे आकाश. त्याला शास्त्रात भूताकाश म्हणतात. कळलं की नाही? भूताकाश, सामान्य आकाश, भूताकाश. जे साधक आहेत, ज्यांची थोडी प्रगती झालेली आहे, ते त्यांना ते भूताकाश दिसत नाही, चित्ताकाश दिसत. आणि ज्यांची खूप प्रगती झालेली आहे त्यांना चित्ताकाश दिसत नाही, चिदाकाश दिसत. म्हणून चिदाकाश दिसणं हे महत्वाचं आहे. का? चिदाकाश म्हणजे आत्मतत्वाचा प्रकाश. चिदाकाश म्हणजे आत्मतत्वाचा प्रकाश. प्रकाश म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्याला दिसतो तो प्रकाश नव्हे. प्रकाश म्हणजे जे सर्वांना प्रकाशित करणारं तो प्रकाश. लक्षामध्ये आलं की नाही? असा जो प्रकाश, तो प्रकाश महत्वाचा आहे हे मला सांगेल. आणि म्हणून भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश हे 3 महत्वाचे आहेत. पण तुमची प्रगती झाल्याची ती खूण आहे. म्हणून संधी साधणं म्हणजे ह्याला म्हणतात की जेणेकरून तुम्हाला ती संधी साधता आली पाहिजे, त्याच्यासाठीच अभ्यास लागतो. हा अभ्यास तुम्ही डोळे मिटून करायचा असं शास्त्र नाही किंवा असं बंधन नाही. पुष्कळ लोकांना असं वाटतं की डोळे मिटून आपण ध्यान केलं म्हणजे आपल्याला ते लवकर साधेल. तसं नाही. डोळे मिटूनही करता येतं, डोळे उघडे ठेवूनही करता येतं. की तुमची तयारी कशी आहे, तुम्हाला सद्गुरूंनी किती प्रमाणात शिकवलेलं आहे, तुम्ही किती सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि एकदा तुम्हाला ते कळायला लागलं ना की मग तुम्हाला तिथेच आनंद मिळायला लागतो. चिदाकाश पाहताना तुम्हाला आनंद मिळायला लागतो. लक्षामध्ये आलं की नाही? आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे, हा जो प्रोसेस आहे, ही जी साधना आहे, ही सद्गुरूकडूनच शिकायची असते. ही एऱ्या गवाळ्याकडून शिकायची नसते किंवा सद्गुरूंनी शिकविलेल्या माणसाकडून दुसऱ्यानी शिकायची नसते. नाही काही लोक असं करतात की सद्गुरूकडून घेतात आणि ती दुसऱ्यांना सांगतात, तर त्याचा काय उपयोग नाही. कळलं की नाही? म्हणून सद्गुरूकडून डायरेक्ट शिकायची असते. ते आणखीन दुसऱ्या कोणाकडून ती शिकली जात. कारण का? त्याचं मुख्य कारण ही सद्गुरूंनी शिकविलेली जी साधना असते ती त्याला मुळात किती समजलेली आहे हे महत्वाचं असतं. आणि म्हणून याच्यासाठी हे सद्गुरूकडून शिकणं हे सर्वात चांगलं. त्याचा आंधळ्याने आंधळ्याला वाट दाखवलं म्हणजे जसा दोघेही खड्ड्यात पडणार तसा हा प्रकार होतो. तर सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेने ह्या जाणीवेचं कार्य निरनिराळ्या प्रकाराने चाललेलं असतं, निरनिराळ्या प्रकाराने. आणि आपल्या जीवनामध्ये हे सर्व चाललेलं असतं. आता उदाहरण आणखीन जर द्यायचं झालं तर आपण म्हणतो काय, 16 विद्या, 64 कला असं आपण म्हणतो. आता 16 विद्या आणि 64 कला
हे कोणाचे आविष्कार आहेत? जाणीवेचे. म्हणजे एखादा हिरा असतो, त्या हिराला पैलू पाडले की पैलू तुम्ही जितक्या अधिक पाडत जाल तितका तो अधिक तेजस्वी होतो, अधिक तो प्रकाश देतो, त्याची किंमत अधिक होते. आणि अशा तऱ्हेने त्याचं जे मोल आहे ते वाढत जातं. जसजसं तुम्ही त्याला पैलू पाडा तसं ही जी जाणीव आहे, या जाणीवेला तुम्ही जे पैलू पाडता, म्हणून एखादी कला शिकणं म्हणजे त्या जाणीवेला पैलू पाडणं. लक्षामध्ये आलं की एखादी विद्या शिकणं म्हणजे त्या जाणीवेला पैलू पाडणं. आणि अशा तऱ्हेने तुम्ही त्या जाणीवेला जेव्हा पैलू पाडत जाता तेव्हा ती जाणीव विकसित होत जाते. म्हणून जाणीवेचा विकास होतो. हा जाणीवेचा विकास होणं म्हणजे जाणीवेला पैलू पाडणं, म्हणजे जाणीव रूपी हिऱ्याला पैलू पाडत जाणं म्हणजे त्याचा विकास. तर हा जो विकास जो प्रकार आहे हा एका बाजू म्हणून आत्मविद्या हा सुद्धा त्या जाणीवेला पाडलेला पैलू आहे. आता इथे एक गंमत आहे. इथे गंमत म्हणजे अशी आहे की आपल्या या हिंदुस्थान या देशामध्ये लोकांचा असा समज झालेला आहे की आत्मज्ञान झालं म्हणजे काम झालं, मोक्ष मिळाला की काम झालं. म्हणजे मोक्ष म्हणजे अगोदर लोकांना समजत नाही, आत्मज्ञान म्हणजे काय ते समजत नाही. पण जे काही समजतं ना त्याचा अर्थ मात्र असा केलेला आहे की आत्मज्ञान झालं की जन्माचं सार्थक झालं. वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये. आत्मज्ञान होणं म्हणजे हा आत्मविद्येचा आविष्कार होणं. आणि आत्मविद्या ही एक विद्या आहे की जेणेकरून त्या जाणीवेला पाडलेला एक पैलू आहे. पण तो महत्वाचा पैलू आहे, एवढंच. कळलं की नाही? महत्वाचा पैलू का म्हणायचं की तो जर पैलू पडला नाही तर बाकीचे पैलू जे आहेत ना त्याचं मोल आहे, किंमत आहे, सगळं आहे. पण हा पैलू सर्वात महत्वाचा आहे. आता हिऱ्याचा दृष्टांत आपल्याला जास्त ताणता येणार नाही, पण जीवनामध्ये ही जी जाणीव आहे त्या जाणीवेच्या अपेक्षेमध्ये मात्र तुम्हाला हा पैलू जर पाडला नाही तर बाकीचे पैलू जे आहेत ना ते कमी महत्वाचे आणि हा पैलू सर्वात महत्वाचा, असा त्याचा अर्थ घ्यायचा. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक गोष्ट सांगतो. एक विद्वान माणूस होता, बरेच शास्त्र शिकला होता. कळलं की नाही? अनेक शास्त्रात त्याची प्रगती झाली होती आणि अनेक विद्या कला त्याला अवगत झाल्या होत्या. असा एक शास्त्री बुवा. आणि त्याला पहिलं तीरावर जायचं होतं, ऐलं तीरावरून पहिलं तीरावर जायचं होतं. पूर्वीचा काळ होता तो. त्यावेळेला तिकडे एक जी होडी होती त्या होडीमध्ये आणि तो बसला. नावाड्यांनी सुरुवात केली होडी चालवायला. आणि होडी चालवता 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 ह्याला सहज वाटलं या विद्वान माणसाला की नावाड्याला काय काय येतं, आपल्याला बऱ्याच विद्या येतात, त्या नावाड्याला काय काय येतं ते तर विचारूया. म्हणून त्याला विचारलं, काय रे बाबा तुला गणितशास्त्र येतं का? कोणाला विचारलं? नावाड्याला, या शास्त्री भवन. नावाड्याने उत्तर दिलं, महाराज मला काही गणित बिणित काही येत नाही, मला फक्त ही नाव चालवता येते या पलीकडे, आणि मला काही येत नाही. आणि नाव चालवायची पाण्यात, म्हणजे पाण्यात आम्हाला पोहता येतं, बाकी दुसरं आम्हाला काही माहिती नाही. अरे 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 तुझा जन्म फुकट गेला म्हणा. थोड्या वेळाने, अरे तुला भूमितीशास्त्र येतं का रे? तो म्हणाला, महाराज मला भूमितीशास्त्र वगैरे काही ठाऊक नाही, मला फक्त नाव चालवण्याचं माहिती. असं करत करत तुला ज्योतिषशास्त्र येतं का, तुला ॲस्ट्रॉनॉमी येतं का, तुला अमुक येतं का? नाही म्हटलं की त्याचं पालूपच, तुझा जन्म फुकट गेला, तुझा जन्म फुकट गेला. असं म्हणता 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 ती होडी नदीचं पात्र मोठं त्याच्या मध्ये आली. आणि कर्मधर्म संयोग असा झाला की वारा सुरू झाला. वारा एवढ्या वेगाने हळूहळू हळू वादळ निर्माण झालं आणि ती होडी हेलकावे खाता 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 ती उलटली. उलटल्याबरोबर हे शास्त्री बुवाई पाण्यात पडले. शास्त्री बुवा ओरडायला लागले, मी बुडालो बुडालो, मला वाचवा. तो नावाडी म्हणाला, शास्त्री बुवा तुम्हाला पोहता येतं का? तर तो म्हणाला, मला फक्त पोहता येत नाही, बाकी सर्व मी शास्त्र शिकलो. मग तेच महत्वाचं होतं म्हणाले. आता तुझ्या जीवनामध्ये महत्वाचं काय आहे
तेच महत्वाचं. तुला पोहता येत नाही ना, मग सर्व व्यर्थ. तुला आता बुडण्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. मला पोहता येतं आणि मी चाललो आता पहिलं तिला पोहत. ह्या गोष्टीचं जे सार आहे ते एवढंच की पोहणं जर त्याला जर नाही तर तो जगू शकत नाही. बाकीच्या विद्या असून सुद्धा त्या विद्या काही उपयोगाचं नाही, कारण पोहण्याची विद्या त्याला माहीत नव्हती. म्हणून पोहण्याची विद्या त्याला माहीत नव्हती. हा सर्वात मोठा दुर्दैवाचा भाग होता. त्यामुळे तो बाकीची सगळी शास्त्र शिकून सुद्धा तो दुर्दैवी ठरला, कारण का पोहता येत नव्हतं. तसं ह्या जीवन विद्येचं आहे, कळलं की नाही? किंवा आत्मविद्या ज्याला आपण अध्यात्मविद्या असं म्हणतो, त्या जीवनविद्या आणि अध्यात्मविद्याच्या मध्ये फरक आहे, कळलं की नाही? तर ते मी सांगत नाही, पण अध्यात्मविद्या ज्याला आपण म्हणतो त्या अध्यात्मविद्येचं सर्वात महत्वाचं स्थान आहे. कारण का की अध्यात्मविद्या जर तुम्हाला समजली नाही, उमजली नाही, तर तुम्हाला या भवसागरात, आपलं हे जे जीवन आहे ना, या जीवनाला शास्त्रात भवसागर म्हटलेलं आहे. तर भवसागरामध्ये आपली नाव आहे. आणि जर तुम्हाला ही आत्मविद्या किंवा अध्यात्मविद्या जर तुम्हाला समजली आणि उमजली नाही, तर तुम्ही भवसागरामध्ये बुडाला तरी एक वेळ चालेल. म्हणजे बुडणं आणि गटांगळ्या खाणं याच्यामध्ये फरक आहे, कळलं की नाही? तुम्ही बुडालात तर एक वेळ चालेल, का एकदा सुटलात, मेलात म्हणजे सुटलात. पण भवसागरामध्ये तुम्ही गटांगळ्या खाणार, आणि गटांगळ्या खाण्याचं दुःख जगातल्या सर्व दुःखापेक्षा मोठं आहे. जर तुम्हाला गटांगळ्या खाल्ल्या नसेल तर एकदा खाऊन बघा. एकदा पाण्यात बुडी मारा आणि गटांगळ्या खायला सुरुवात केल्यानंतर काय होतं ते बघा. आम्ही पोहायला शिकलो होतो त्यावेळेला आम्ही गटांगळ्या खाल्ल्या. गटांगळ्या खाल्ल्याशिवाय मनुष्य पोहायलाही शिकत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या गटांगळ्या एकदाच आम्ही खाल्ल्या, दोनदा खाल्ल्या, नंतर पोहायला शिकलो. पण जर तुम्हाला आत्मविद्यात नसेल तर आयुष्यभर गटांगळ्याच खात बसायचं. म्हणून सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, किंवा जन्म दुःखम जरा दुःखम नित्यम दुःखम पुन्हा पुन्हा, असं जे सांगितलंय त्याचं कारण आहे की आयुष्यभर दुःखच. कारण का पोहायला येत नाही. म्हणून बुडणं आणि डुंबणं असे दोन प्रकार आहेत. बुडणं आणि डुंबणं, आणि मगाशी सांगितलेलं गटांगळ्या खाणं. तर ज्याला बुडला तो मेला, सुटला. ज्याला डुंबता येतं म्हणजे पोहता येतं तो पाण्यामध्ये आनंद भोगणार, आणि गटांगळ्या खाणार तो आयुष्यभर दुःख भोगणार. म्हणून आत्मविद्येचा जर पैलू तुम्हाला जर पाडता आला जाणीवेच्या हिऱ्याला, तर तुम्ही आयुष्यभर सुखी व्हाल. म्हणून तुम्हाला डुंबायचंय का बुडायचंय का गटांगळा खायचंय ते तुम्ही ठरवा. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपली जाणीव ज्याप्रमाणे अनेक क्षेत्रामध्ये कार्य करीत असते, त्याप्रमाणे ती आणखीन एका क्षेत्रात कार्य करत असते. ते म्हणजे जाणीव जागृतीवर येते. जागृतीतून ती स्वप्नात प्रवेश करते. ती सुषुप्तीमध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर ती तुर्या अवस्थेमध्ये प्रवेश करते, आणि त्याच्या पलीकडे उन्मनी अवस्थेमध्ये जाणीव प्रवेश करते. म्हणजे जाणीवेचा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मन, हे जाणीवेचा हा प्रवास आहे. याच्यामध्ये पहिल्या ज्या 3 अवस्था आहेत त्या बहुतेक सर्व लोकांना ज्ञात आहेत. म्हणजे सर्व लोक जागृतीमध्ये असतात, काम करतात, रात्र झाली की झोपायला, झोपेमध्ये जाणं स्वप्न पडतं. स्वप्न पडत नाही असं बहुतेक नाही. बहुतेक लोकांना स्वप्न पडतात. अनेक लोकांना स्वप्न पडतात पण स्वप्न पडलेलंच त्यांना माहीत नसतं. असे अनेक लोक आहेत त्यांना स्वप्न पडतात पण स्वप्न पडलेलंच त्यांना माहीत नसतं. काही लोकांना स्वप्न आठवतच नाही पडलेली, पण पडलेली असतात. मग कशाचं तरी अनुसंधाने आपल्याला मग जागृती, अरे स्वप्न आपल्याला पडलं होतं रे, त्या स्वप्नात हा दिसला होता. मग तो माणूस जेव्हा दिसतो ना तेव्हा आपल्याला स्वप्न आठवतं. तोपर्यंत स्वप्न पडलेलं आपल्याला आठवत पण नाही.
असं हे. पण स्वप्न पडतात माणसांना, आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप ती माणसाला ज्ञात आहे, कारण आपण नेहमी सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत जातो. आता ही जी गाढ झोप आहे ती आपल्याला माहिती आहे की गाढ झोप म्हणजे साधारणपणे अशी असते की त्याच्यामध्ये आपल्याला काहीही म्हणजे काही कळत नाही, अशी गाढ झोप असते. आपण ते एक एक बघूच. आणि त्याच्यानंतर तुर्या आणि त्याच्यानंतर उन्मनी. तर तुर्या आणि उन्मनी याबद्दल लोकांना काही माहिती नाही. आणि पहिल्या ज्या 3 अवस्था आहेत त्याच्याबद्दल थोडंफार आपल्याला त्याच्याबद्दल ज्ञान आहे, कारण सर्वच प्राणी मात्रांना या 3 अवस्था प्राप्त होतात. निद्रा, आहार, भय आणि मैथून. त्यापैकी ही जी निद्रा आहे हे सर्व प्राणी मात्रांना, आता प्राण्यांना स्वप्न काय पडतात वगैरे ते प्राणीशास्त्र जे आहे त्यांना माहीत असेल, कळलं की नाही. पण त्यांना काय पडतं आणि आपल्याला तशी काही कर्तव्य पण नाही. तर ही जी जाणीव आहे, या जाणीवेचं अशा तऱ्हेने हा जो प्रवास आहे तो पहिला प्रवास जागृती. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून जागृती ही सर्वात महत्वाची. का तर जागृतीमध्ये तुम्ही असता तेव्हा तुम्ही सगळे व्यवहार करता, आणि तुमचं सगळं जे जीवन चाललेलं आहे मोठ्या प्रमाणावर ते जागृतीत चाललेलं. झोप तुम्ही किती वेळ घेता? फार तर 8 तास. बाकीचे तुम्ही जागृत असता. म्हणून ज्याला आपण जागृती म्हणतो, ही जागृती ही फार महत्वाची. आता या जागृती अवस्थेबद्दल बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की आपण झोपतो ते जागृतीसाठी. म्हणजे माणसाला निद्रा नावाची जी गोष्ट दिलेली आहे ती जागृतीसाठी दिलेली आहे. मग जागृती, उत्तम रीतीने जागृती त्याने काम करावं, कार्य करावं, आणि चांगल्या रीतीने आपलं व्यवसाय सांभाळावा, त्यात प्रगती करावी या दृष्टीने. आणि वास्तविक आपण रात्री झोपत असतो, म्हणजे रात्री झोपणं हे जागृतीसाठी आहे मला म्हणायचं. नाही तर झोपणार म्हणजे आपलं झोपतच राहिला, काम काही करायचंच नाही जागृतीमध्ये, तर त्याला काय अर्थ आहे? त्याला काही अर्थ नाही. झोप जरी महत्वाची असली तरी त्याबरोबर जागृतीसाठी झोप आहे हे विसरता कामा नये. ह्याच तुलना जर करायची झाली तर ध्यान किती वेळ करायचं? समाधी लावायची किती वेळ? का समाधी लावून बसायचं? आयुष्यभर समाधी लावून बसले, मग तो धोंड्या आणि त्या समाधी लावणारा मनुष्य याच्यामध्ये काय फरक नाही. तेव्हा जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून आणि इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला गीतेचा उपदेश केलेला आहे, तर त्यांनी समाधी लावण्यासाठी नाही, तर त्यांनी उत्तम रीतीने लढाई करण्यासाठी भगवद्गीता सांगितलेली. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की भगवद्गीता सांगितली गेली ती कशासाठी? अर्जुनाने समाधी लावावी, ध्यान लावून बसावं, पलायन करावं लढाईतून आणि कुठेतरी जाऊन गुहेत बसावं, याच्यासाठी भगवद्गीता नाही आहे. भगवद्गीता कशासाठी सांगितली? की अर्जुनाने लढाई करावी म्हणून भगवंताने गीता सांगितली. सांगायचा मुद्दा काय की लढाई करणं हे अर्जुनाच्या दृष्टीने महत्वाचं होतं. अर्जुन जर म्हणाला असता मी ध्यान लावून बसतो, समाधी लावतो, तर ते उपयोगाचं नव्हतं. कारण समाधी लावणं, ध्यान लावणं वगैरे हे प्रकार हे निद्रेसारखे आहेत, की निद्रा जशी काही काळ आवश्यक आहे पण जागृती महत्वाची, तसं समाधी लावणं, ध्यान करणं हे काही काळ महत्वाचं आहे, पण हे सर्व पुन्हा जागृतीसाठी करायचे आहे हे विसरता का? म्हणून शेवटी आपलं तुम्ही जन्माला आलात कशाला हे महत्वाचं आहे ना. कारण समाधी लावण्यासाठी जन्माला आलात काय? बसले आपले समाधी लावून किंवा झोपूनच राहिले, झोपण्यासारखा आनंद नाही असं म्हणून जर झोपून राहिले चालेल नाही. म्हणून माणूस जो आहे त्याला जागृतीचं महत्त्व समजलं पाहिजे, की सगळ्या अवस्थेमध्ये जागृतीचं महत्त्व फार. कारण जागृतीमध्ये आपण संबंध जीवन जगत असतो, आणि सगळं जे राहाडगाडगं जे चाललेलं आहे, जगाचं राहाडगाडगं चाललेलं आहे, ते या जागृतीमुळे चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जागृतीमध्ये उत्तम कार्य करणं, उत्तम आपला व्यवसाय करणं,
मग कुठलाही व्यवसाय असू नका, तो डॉक्टर असू दे, वकील असू दे, इंजिनियर असू दे, प्रोफेसर असू दे, शिक्षक असू दे, गृहिणी असू दे, तिचा जो व्यवसाय असेल मग तो तिने किंवा त्याने अत्यंत आवडीने, मनापासून, गोडीने, प्रेमाने करणं, जागृतीत, यासाठी आपला जन्म आहे. का त्याने आपण इतरांना आनंद देऊ शकतो. म्हणजे इतरांना आनंद देणं हा महत्वाचा भाग आहे. इतरांना सुखी करणं, इतरांच्या उपयोगी पडणं हा जो महत्वाचा भाग आहे, तो महत्वाचा भाग आपण जर लक्षात ठेवला तर जागृतीचं महत्व लक्षात येईल. म्हणून जागृतीमध्ये आपला व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे, आवडीने, गोडीने करणं हे वास्तविक अभिप्रेत आहे. कोणाला? भगवंताला किंवा विधात्याला किंवा ज्याने हे निर्माण केलं त्याला हे अभिप्रेत आहे. आणि म्हणून जगामध्ये तुम्ही कुठेही जरी दृष्टी टाकली तरी हेच चाललेलं आहे असं दिसून येईल. सूर्यप्रकाश देतो, समुद्र आपल्याला गोड पाणी देतो, नद्या आपल्याला पाणी देतं, त्यानंतर डोंगर विंगर वगैरे नाना प्रकारे आपल्याला उपयोगी पडतं. असं त्यानंतर आपण पाहिलं तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, इतर प्राणी, पर्यावरण ज्याला आपण म्हणतो, त्या पर्यावरणामध्ये इतर अनेक प्राणी असतात. पशु, पक्षी, जलचर, किडे, मुंग्या, हे सगळे जे आहेत हे सगळे महत्वाचे आहेत. हे सगळे जे जीव आहेत ते महत्वाचे आहेत. माणसाला मात्र असं वाटतं की मी महत्वाचा, बाकीचे सगळे माझ्यासाठी, असं माणसाला वाटतं. म्हणून माणूस काय बाकीच्या सगळ्यांना खातो आणि स्वतः जगण्याचा प्रयत्न करतो. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की माणूस जात जर या पृथ्वीवरून गेली तर बाकीचे प्राणी, पशु, पक्षी मरणार नाहीत. पण बाकीचे पशु, पक्षी, प्राणी मेले तर माणूस जगणार नाही, अशी अवस्था आहे. म्हणजे माणसाचं मोल आणि बाकीच्यांचं मोल हे असं आहे. म्हणून पर्यावरणामध्ये जे आता पर्यावरण जे चालतात ना, ओरड चाललेली आहे, त्याचं कारण हे आहे की पर्यावरणामध्ये तुम्ही जसे जन्माला आलेले आहात तसे सगळे बाकीचे सगळे जन्माला आलेले आहेत. म्हणून त्याला आपल्या शास्त्रामध्ये भूत असं म्हणतात. भूत म्हणजे काय? जन्माला आलेलं. भू या शब्दापासून भूत हा शब्द आलेला आहे, होणं. म्हणून हे जे भूतमात्र आहे, या भूतमात्रामध्ये सगळं येतं. चर अचर हे पण त्याच्यामध्ये येतं. तर हे सगळं जे भूतमात्र जे आहे हे सगळं पर्यावरणात येतं. आणि पर्यावरणाचं महत्त्व एवढं प्रचंड आहे की पर्यावरण जर आपण राखलं नाही तर माणसाची राख होईल, हे माणसाने विसरता कामा नये. म्हणून माणसाने स्वतःचं राखण करण्यासाठी तरी पर्यावरणाची राखण केली पाहिजे. पण लोकांना कळत नाही. आज सिमेंटचे जंगलं आहेत आणि वृक्षांची जंगलं जी आहेत ती तोडली जात आहेत, त्यामुळे पर्यावरण बिघडत आहे. आता पर्यावरण हा काय आपला विषय नाही प्रवचनाचा, पण पर्यावरणामध्ये जसं आपण महत्वाचे आहेत माणूस, तसे बाकीचे सगळे प्राणी, इवन कीटक हे सुद्धा महत्वाचे आहेत. किडे, मुंगी हे सगळे महत्वाचे आहेत. कळलं की नाही? त्याचप्रमाणे जे आपण अचर म्हणतो ते सगळे महत्वाचे आपल्या जीवनामध्ये आहेत. आणि हे सगळं पर्यावरण माणसाने सांभाळलं पाहिजे. आणि म्हणून जीवन जगत असताना ते जसे आपल्याला आनंद देतात निरनिराळ्या प्रकाराने, वृक्ष फळांच्या रूपाने, सूर्यप्रकाश रूपाने, मेघ पाण्याच्या रूपाने, आणि अशा तऱ्हेने हे सर्व भूतमात्र आपल्याला जसं निरनिराळ्या प्रकाराने आनंद देतात, तसं माणसाने सुद्धा इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणं, यासाठी माणसाचा जन्म आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत. म्हणून जीवनविद्या काय सांगते? तुम्ही योगी व्हा. पण योगी व्हा म्हणजे ध्यानधारणा करत बसणं, तो योगी जीवनविद्येला अभिप्रेत नाही. तर योगी व्हा म्हणजे उपयोगी व्हा. उपयोगी होणं म्हणजे योगी होणं, हा जीवनविद्येचा सिद्धांत. असो, तर सांगायचा मुद्दा असा की जागृती ही महत्वाची, आणि या जागृतीमध्ये आपली जाणीव कार्य करत असते. या जागृतीमध्ये आपली जाणीव कार्य करत असते. आता ही जी जागृती जी आहे ही आता ओलांडून आपण जातो
स्वप्नावस्थेत. म्हणजे स्वप्नसृष्टी ज्याला आपण म्हणतो, ह्या स्वप्नसृष्टीमध्ये आपण प्रवेश करतो. जागृतमध्ये आपली जी सृष्टी आहे ती सृष्टी आपण टाकतो आणि स्वप्नसृष्टीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे आपण रात्री जेव्हा झोपतो त्यावेळेला स्वप्नसृष्टीत आपण प्रवेश करतो. म्हणून स्वप्नसृष्टीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा स्वप्न आपणच निर्माण करतो, पण आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. हे स्वप्न आपणच निर्माण करतो, आपला पत्ता नसतो. इतकंच नव्हे तर स्वप्न आपण जरी निर्माण करत असलो तरी तो प्रोसेसही आपल्याला ठाऊक नसतो, म्हणजे ती प्रक्रिया आपल्याला ठाऊक नसते. त्यामुळे स्वप्न काय पडतील हे कोणी सांगू शकत नाही. आपल्याला वाटेल ती स्वप्न पडतात, चांगली पडतात, वाईट पडतात. ही जी चांगली वाईट स्वप्न आपल्याला जी पडतात ती वास्तविक आपल्यातूनच निर्माण झालेली असतात, पण ती आपण निर्माण केलेली नसते. आणि म्हणून त्याच्यावर आपला कुठल्या तरी ताबा नसतो. आणि म्हणून तसं जर नसतं ना, आणि आपल्या मनाप्रमाणे स्वप्नसृष्टी निर्माण करायचं असं जर आपण ठरवलं असतं, मग स्वप्नामध्ये तरी का होईना राजा, अहो एरवी नाही तर नाही, पण स्वप्नात तरी राजा होऊया ना. स्वप्नात दास आहेत, दासी आहेत, कल्पतरूची झाडं आहेत आणि अमृताचं पेय त्या ठिकाणी असे चांदीचे पेले आहेत, सोन्याचे ताटं आहेत. आता सर्व सृष्टी तुम्ही निर्माण केली असती नाही का. जर स्वप्नसृष्टी निर्माण करणं जर तुमच्या हातात असतं तर तुम्ही अशी स्वप्नसृष्टी निर्माण केली असती. मग काय गमत, थोडा वेळ का होईना, 7 तास का होईना, पण आपण राजे स्वप्नात. पण तसं होत नाही. स्वप्नामध्ये कोण चोर येतो, गळ्या धरतो, साप येतो चावतो, वाघ येतो खातो की काय असं वाटतं. असली स्वप्न आपल्याला पडतात, कारण स्वप्न चांगली पडतात आणि वाईटही पडतात. तर अशा तऱ्हेने आपल्याला जेव्हा स्वप्न पडतात तेव्हा ती स्वप्न जरी आपल्यातून निर्माण झालेली असली तरी आपला त्याच्यावर ताबा नसतो. आणि म्हणून स्वप्न आपल्या पाहिजे तशी पडत नाही, तर स्वप्न पडतात आणि आपण त्या स्वप्नामध्ये असतो आणि ती स्वप्न आपण पाहतो, अनुभवतो. आणि स्वप्नामध्ये नाना प्रकार घडतात, कळलं की नाही, नाना प्रकार घडतात. तेव्हा ही स्वप्नसृष्टी जी आहे त्याच्यामध्ये माणूस प्रवेश करतो, स्वप्नसृष्टी. आता स्वप्नसृष्टी ही महत्वाची झाली. त्याच्यानंतर आपण प्रवेश कुठे करतो, सुषुप्तीमध्ये. आता सुषुप्ती प्रकार म्हणजे काय, गाढ झोप. गाढ झोप म्हणजे सुषुप्ती, कळलं की नाही. आणि ही खरी झोप. या झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये माणूस जेव्हा असतो त्यावेळेला त्याला कशाचंही भान नसतं, जाणीव काहीही जाणत नाही, अशी ती एक अवस्था असते. आणि त्याच्यामध्ये आणि माणूस अगदी निवांत असतो त्या ठिकाणी, अगदी तो आणि वृत्तीरहित अवस्था ज्याला आपण म्हणतो ना, त्या अवस्थेमध्ये तो काही काळ असतो गाढ झोपेमध्ये. आणि ही गाढ झोप फार महत्वाची असते. या गाढ झोपेमध्ये तुम्हाला कशाचंही भान नसतं, म्हणजे बायको, मुलं, घर दार, ऑफिस, शेजारी पाजारी, कशाचंही तुम्हाला भान नसतं. त्या ठिकाणी तुमचं असणं म्हणजे नुसतं असणं आहे. त्या ठिकाणी तुमचं असणं म्हणजे नुसतं असणं आहे. आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला जे सुख मिळतं, जो आनंद मिळतो, त्याची किंमत इतर कुठल्याही गोष्टीने होऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला मी सांगितलं, हे बघा मी तुम्हाला आणि 1,00,000 रुपये देतो पण झोपायचं नाही, तर तुम्हाला नको रे बाबा ते 1,00,000 रुपये, मला झोप पाहिजे. कारण ज्या माणसाला गाढ झोप मिळत नाही तो माणूस वेडा होऊ शकतो, तो मरतो, तो आजारी पडतो, त्याची प्रकृती बिघडते जर त्याला गाढ झोप मिळाली नाही तर. म्हणून आपल्याला गाढ झोप मिळावी अशी निसर्गानेच व्यवस्था केलेली. लक्षात घ्या, ही व्यवस्था निसर्गाचीच व्यवस्था आहे की आपल्याला गाढ झोप मिळावी. म्हणून काही जरी झालं ना तरी थोडा वेळ तरी काय होईना आपल्याला गाढ झोप मिळते. आणि म्हणून ही जी गाढ झोप आहे ही फार महत्वाची आहे. डुलकी आपण ज्याला म्हणतो, ही डुलकी फार महत्वाची गोष्ट आहे.
डुलकी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अशी ही जी डुलकी, ती डुलकी जेव्हा आपल्याला लागते त्यावेळेला माणसाने सरळ ती डुलकी घेऊन मोकळं व्हावं, ती मारण्याचा प्रयत्न करू नये. बहुतेक विद्यार्थी जे असतात ना, ते बहुतेक विद्यार्थी डुलकी मारण्याचा प्रयत्न करतात. ड्रायव्हर्स डुलकी मारण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट होतात. मुलं त्या डुलकीला मारण्याचा प्रयत्न करतात आणि व्यसनी बनतात. कोणा चहाचं व्यसन, कोणा कॉफीचं व्यसन, कोणा तपकिरीचं व्यसन जे लागतं ना, ते डुलकी मारणार. मग डुलकी मारायची नाही, डुलकी बसल्या ठिकाणीच घ्यायची आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायची. डुलकी बाजूला मोटर उभी करायची, डुलकी घ्यायची आणि मग मोटर चालवायला सुरुवात करायची. असो, तर जागृती नंतर स्वप्न, स्वप्नानंतर सुषुप्ती, आणि सुषुप्ती अवस्था फार महत्वाची आहे. ह्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आणि आपल्या उशाकडे उर्वशी आहे आणि उशाकडे जरी भुजंग असला तरी आपल्याला दोन्हीचंही भान नसतं. उर्वशीबद्दल प्रीती नाही आणि भुजंगाबद्दल भीती नाही. अशा निर्द्वंद्व अवस्थेमध्ये आपण काही काळ असतो, त्याला सुषुप्ती असं म्हणतात. ह्याच्यानंतरची अवस्था म्हणजे तुर्या. तुर्या म्हणजे काय? तुर्या म्हणजे अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये माणूस फक्त स्वतःच्या स्वरूपाला जाणत असतो, अनुभवत असतो, पाहत असतो, पण बाकीचं जे आहे ना ते तो काही अनुभवत नाही. त्याला तुर्या असं म्हणतात. म्हणून तुर्येमध्ये प्रवेश जेव्हा मनुष्य करतो तेव्हा तो फक्त स्वतःचं स्वरूप जाणत असतो, बाकीचं तो काही जाणत नाही. जागृतीमध्ये तो जग जाणतो पण स्वतःला जाणत नाही. स्वप्नसृष्टीमध्ये तो स्वप्नसृष्टी जाणतो पण स्वतःला जाणत नाही. सुषुप्तीमध्ये तो दोन्ही जाणत नाही. आणि तुर्येमध्ये तो फक्त स्वतःला जाणतो पण बाकीचं काही जाणत नाही. पण ती फार महत्वाची अशी अवस्था आहे तुर्या. तुर्या ही फार महत्वाची अवस्था आहे. तुर्येमध्ये स्थिर राहता आलं पाहिजे, तुर्येमध्ये स्थिर राहता आलं पाहिजे. तर तुर्येमध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास झाला ना की त्याचा उन्मणीमध्ये प्रवेश आपोआप होतो. कळलं की नाही? म्हणून तुर्येमध्ये कसा प्रवेश करायचा तो एक वेगळा प्रकार आहे, त्याच्यासाठी एक साधन आहे, ते आपण नंतर बघू. पण तुर्येमध्ये प्रवेश होणं हा महत्वाचा भाग आहे. म्हणून तुर्येमध्ये प्रवेश झाला की तो फक्त स्वतःला जाणत असतो. पाहावे आपणासी आपण, हा जो भाग आहे त्याच्यामध्ये तो स्वतःलाच फक्त जाणत असतो, बाकी काय करत. पण ते फार महत्वाचा तो भाग आहे, कारण का त्या अवस्थेमध्ये तुम्हाला काही काळ स्थिर राहता आलं पाहिजे. आणि त्याला अभ्यासाची जोड लागते, त्याला सद्गुरूची मदत लागते, त्याला सद्गुरूची कृपा पण लागते. म्हणजे सर्वच लागतं, अभ्यास लागतो, सद्गुरूची कृपा लागते, सर्व गोष्टी लागतात त्या ठिकाणी. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण करत राहायला पाहिजे. त्या तुर्येमध्ये पाहावे आपणासी आपण, एका जनार्दनी आपणासी देखणे, साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. कळलं की नाही? साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, चित्त परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, देखत खेळ म्हणे तत्व ते मी, तिये ओळखी सरिसे सुखाच्या साम्राज्य वैसे, चित्त समरसे विरोनी जाय, असं म्हटलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की या ठिकाणी जसं तुम्हाला सुषुप्तीमध्ये आनंद मिळतो तसं या ठिकाणी सुद्धा आनंद मिळतो तुर्या अवस्थेमध्ये. आणि म्हणून तुर्या अवस्थेमध्ये जाणं, शिरणं, प्रवेश करणं हे फार महत्वाचं असतं. आणि ह्याला अभ्यास लागतो. आणि हा अभ्यास सद्गुरूकडूनच शिकायचा असतो. स्वतःच्याच अकलेने जी माणसं हा अभ्यास करतात त्यांना ते जमत नाही. काही क्वचित असे साधक असतात की ज्यांचं पूर्व पुण्य फार मोठं असतं, त्यांनाच ते जमतं. उदाहरणार्थ स्वामी समर्थ रामदास स्वामी आपण ज्यांना म्हणतो, ते तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना देहधारी गुरु नव्हते. त्यानंतर रमण महर्षी, अशी मोठी मोठी जी माणसं होऊन गेली की त्यांना तसं देहधारी मार्गदर्शन नव्हतं गुरुचं, पण तरी सुद्धा त्यांचं पूर्व पुण्य जे होतं, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्व पुण्य किती महत्वाचं आहे हे तुकाराम महाराजांनी
त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा एक तुर्यमध्ये प्रवेश करणं हे महत्त्वाचं असतं. तुर्यनंतरचा अभ्यास म्हणजे उन्मनी. ह्या उन्मनी अवस्थेमध्ये काय होत आहे की तो स्वतःलाही पाहतो आणि तो जगालाही पाहतो. म्हणून उन्मनी अवस्था फार महत्वाची. म्हणून संत काय करतात, परेहुनी परते घर ते राहू निरंतर. म्हणजे परेहून परते जे घर आहे म्हणजे आपलं स्वरूप, तिथे तो राहतो आणि तिथून तो व्यवहार करतो. परेहुनी परते घर ते राहू निरंतर. तिथून माझ्या नामदेव महाराजांचा अभंग आहे, कळलं की नाही. परेहुनी परते घर ते राहू निरंतर. तर परेच्या पलीकडच्या प्रांतामध्ये राहायचं आणि तिथून व्यवहार करायचं जगाशी, असा तऱ्हेचा संबंध म्हणजे उन्मनी. म्हणून ही जी उन्मनी अवस्था जी आहे त्याच्यामध्ये हा साधक स्वतःलाही पाहतो आणि जगालाही पाहतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी तो पाहू शकतो, दोन्ही ठिकाणी तो अनुभव घेऊ शकतो. आणि ही अवस्था सुद्धा आनंदाची असते. म्हणजे आनंद खरं म्हणजे सगळी ठिकाणी आनंदी आनंदच असतो, पण तो आनंद आता जागृती अवस्थेमध्ये खरा आनंदच असतो, पण आपल्याला तो अनुभवता येत नाही. कारण का, सच्चिदानंद स्वरूप नावाची जी गोष्ट आहे त्यालाच आपण विसरून गेलेलो असतो. म्हणून जागृतीमध्ये पण आनंदच असतो, नसतो असं नाही. आता जागृतीमध्ये माणसाला आनंद का नाही मिळत, त्याचं एकच कारण की जागृतीमध्ये माणसाला आनंद नको असतो, त्याला पाहिजे असतो पैसा, संपत्ती, सत्ता, मान, मरातब, मोठेपणा. ह्या गोष्टीच्या मागे मनुष्य लागला ना की त्याला सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही, आनंद मिळत. कारण ह्या गोष्टीच्या मागे लागलेल्या माणसाला हे मिळणं शक्य नाही. ते मिळेल पण हे मिळणार नाही, कळलं की नाही. आणि हे मिळायला पाहिजे असेल ना तर त्याचा लोभ असता कामा. ते मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. तुम्हाला कोणी मिनिस्टर केलं, नको म्हणू नका, कळलं की नाही. पण मिनिस्टर होण्यासाठी लाचार होऊ नका, याच्या पाठीमागे जा, त्याच्या पाठीमागे जा, असल्या भानगड नको, कळलं की नाही. म्हणून मिळालं वावा, नाही मिळालं तरी वावा, अशी अवस्था ज्यावेळेला असते ना त्यावेळेला तुम्हाला सुख, शांती, समाधान, आनंद असतो. तर सांगायचा मुद्दा असा की काही नको असं जीवनविद्या सांगत नाही. माणसाला सर्व पाहिजे असतं, परंतु सर्व पाहिजे जे असतं ते सर्व मिळालंच पाहिजे असं आपण जेव्हा आग्रह धरतो तेव्हा आपल्या दुःखाला. म्हणून जागृती ही सुद्धा आनंदाचीच अवस्था आहे, स्वप्न ही सुद्धा आनंदाचीच अवस्था आहे. स्वप्नामध्ये म्हणजे आपण झोपेत असतो, जरी स्वप्नसृष्टीमध्ये काही वाईट स्वप्न पडली म्हणजे काही सगळीच वाईट पडत नाही, काही आपण आपल्याला कळत पण नाही, आपण विसरतो मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे आपण स्वप्नसृष्टीमध्ये सुद्धा आनंदच असतो. सुषुप्तीमध्ये तर आनंदच असतो. त्या सुषुप्तीमध्ये आपल्याला काहीही भान नसतं, आठवण नसतो, पूर्णपणे जगाचा विसर पडलेला असतो, कळलं की नाही. जगाचा ज्यावेळेला विसर पडतो त्यावेळेला एक आनंद वेगळा असतो, नुसता असतो. म्हणून लोक दारू का पितात, नशा करण्यासाठी दारू पितात. का त्या नशेमध्ये त्याला जगाचं भान नसतं, संसाराचं भान नाही, त्याला रोग म्हणा, संकट म्हणा, आपत्ती, विपत्ती, हे कशाचंही भान नाही. कर्ज आहे ना असू दे, एकदा तो त्या नशेमध्ये गेला की कर्ज नाही आणि काय नाही. म्हणून माणसं विसरण्यासाठी दारू पितात, नशा करतात, नाना तऱ्हेची व्यसनं लावून घेतात, पण त्याने होत नाही काम. तर तात्कालिक होतं, थोडा वेळ बरं वाटतं, गुटखा खाल्ल्यानंतर थोडा वेळ बरं वाटतं. आपण कसली ती व्यसनं, ड्रग्स घेतल्यानंतर हवेत उडतोय असं वाटतं काही लोकांना. इतकं शरीर हलकं होतं आणि हवेत आपण उडतो की काय असं वाटतं, अगदी आनंद वाटतो त्याला. आणि तो व्हावा म्हणून तो पुन्हा ड्रग्स घेतो, पुन्हा नशा करतो, पुन्हा व्यसनी बनतो. पण हे जे प्रकार आहे देहाला विसरण्याचा, तो आपल्याला अभिप्रेत नाही. देहाला विसरण्यासाठी हे गोष्टी जे करतात ना ते आपल्याला अभिप्रेत नाही. म्हणून देहाचा विसर नाही तर आपल्याला देहबुद्धीचा विसर झाला पाहिजे. पण तो विषय आपल्याला आता घेऊया नको, आपल्याला एवढं केलं म्हणजे पुरे की हे सगळे विषय जे आहेत
हे आनंद आहे. म्हणून सुषुप्ती ही सुद्धा आनंदाची आहे, ती आपल्याला पाहिजे. स्वप्नसृष्टी पाहिजे, ती आनंदाची आहे. जागृती ती आनंदाची आहे. आणि उन्मनी ती आनंदाची आहे. म्हणून उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतं म्हटलेलं की पांडुरंगाची भेट होण्याचं ठिकाण म्हणजे उन्मनी. कळलं की नाही? उन्मनीच्या अवस्थेमध्ये पांडुरंगाची भेट होते असं एके ठिकाणी म्हटलंय संतांनी. म्हणून उन्मनीच्या अवस्थेत प्रवेश करणं, त्या ठिकाणी स्थिर राहणं हा एक महत्वाचा भाग आहे. तर अशा तऱ्हेने ही जी जाणीव आहे, ही जाणीव ह्या निम्न अवस्थेमध्ये प्रवेश करते आणि पुन्हा जागृतीवर येते. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी अशा तऱ्हेच्या या अवस्था ज्या आहेत, ह्या अवस्थेमध्ये प्रवेश करत 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 जाणीव विहार करत असते. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे ही जी जाणीव आहे, ही जाणीवेला कुठे मज्जाव नाही. ती सर्व अवस्थेमध्ये जाऊ शकते, पाचही अवस्थेत जाऊ शकते. जसे जे नारद मुनी कुठेही जायला त्यांना मज्जाव नाही. ते मानवाकडे जातात, दानवाकडे जातात, देवाकडे पण जातात. त्या स्वर्गातही मज्जाव नाही, कैलासामध्ये मज्जाव नाही, वैकुंठात मज्जाव नाही आणि पृथ्वीवर मज्जाव नाही. तशी ही जाणीव आहे ना, तिला मज्जाव कुठे नाही. कुठेही प्रवेश करू शकते, ती संचार कुठेही करू शकते. अशी ही जाणीव इतकी महत्वाची आहे की ती आपल्या जीवनाचा एक फार मोठा भाग आहे. आणि म्हणून या जाणीवेची जाण घेऊन अभ्यास करणं हे आपल्या जीवनाच्या, सुखी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल